शिवाजी राजे गेल्याची वार्ता ऐकली. मात्र आता कोण अडवणार मला, आता कोण अडवणार मला, माझ्या फौजेला बोलून या बोला आला औरंगाबाद शहराला. आता कोण अडवणार मला, आता कोण अडवणार मला, माझ्या फौजेला बोलून या बोला आला औरंगाबाद शहराला. कपटाचं जळ पसरून, कपटाचं जाळ पसरून, बकत ध्यान धरून औरंगजेब बसला. औरंग्या बसला जी, औरंग्या बसला जी. औरंगजेबाची ताकद कमी झाली दोन घटनांमुळे. त्याची कल्पना होती सगळ्या शक्तीनिशी या संभाजी राजाला मारता येईल, पण औरंगजेबाचाच मुलगा संभाजी राजांच्या आश्रयाला गेला. त्याने औरंगजेब जास्त चिडला होता. इतिहासामध्ये नमूद केलेलं औरंगजेबाचं लष्कर मुद्दाम ऐकून ठेवा. म्हणजे कुठल्या पुस्तकात लिहिले आपले बुवा, पुस्तकाचं पण नाव सांगतो. औरंगजेबाच्या दरबारी ईश्वरदास नावाचा, तसा म्हणातलं हिंदूच पण एक असाच सेवक होता, ज्यांनी औरंगजेबाच्या हयातीतच आलमगीर नामा नावाचा ग्रंथ लिहिलाय. म्हणजे आलमगीराचे पराक्रम हा त्या ग्रंथाचं नाव आहे. त्या सगळ्या उर्दू फारशी ग्रंथाचं आता मराठीमध्ये रूपांतर सेतू माधवराव पगडी यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्याचं मराठीही भाषांतर आज उपलब्ध आहे. आलमगीर नामा हा ईश्वरदासांनी औरंगजेबाच्या छावणीत बसून लिहिलेला ग्रंथ आहे. पुन्हा एकदा त्याचं प्रूफ रिडिंग औरंगजेबानी केलंय. त्यांनी ज्या संख्या सांगितल्या, 3 लक्ष घोडदळ आणि 4 लाख पायदळ, 7 लाख फक्त फौज घेतली होती. आता त्या फौजेला मदत करणारे सेवक, सेवेकरी, उंट, हत्ती, घोडे, तोफखाने, वंजारी, बाकीचे सगळं केवढं प्रचंड ते गाव असेल. आणि एवढी मोठी लाट अंगावरती येताना शंभूराजाला दिसत होती. पण हे दिसत असताना सुद्धा औरंगजेबानीच पहिला हल्ला करावा असं कुठं आहे? औरंगजेबानी जिजिया नावाचा कर बऱ्हाणपुरावरती दाखल केला. हे लक्षात आल्यानंतर औरंगजेब महाराष्ट्रात येण्याच्या आत हंबीरराव मोहित्यांच्या नेतृत्वाखाली शंभूराजांची फौज बऱ्हाणपूरला जाऊन तिथल्या सगळ्या मोगली अधिकाऱ्यांना मारून तिथले खजिने लुटून रायगडापर्यंत परत आली आणि औरंगजेबाला निरोप पाठवला, तयारी झालीये, या. पण अर्थातच डोळ्यासमोर ध्येय निश्चित होतं की किमान 8-10 वर्ष लढावं लागणार आहे. कारण शंभूराजांची सगळी मिळून सेना एकत्र केली तरी 2 लाखाच्या वर नाही. आणि अशा वेळेला फक्त मुघल 7 लाख आहेत. हे एकदा येत आहेत म्हटल्यावर हेतले बाकीचे बोके काय गप बसणार आहेत? मुंबईला इंग्रज आहे चावम्याव चावम्याव करायला. इकडं कोकणामध्ये सिद्धी बसलाय जंजिऱ्याकडे, गोव्यामध्ये पोर्तुगीज बसलेत, इकडे पॉंडिचेरीला डच लोक बसलेले आहेत. बरं, आदिलशाही कुतुबशाही आता आपल्याबरोबर राहतील याची खात्री नाही. एखाद्या वेळी त्यांनी एकमेकांच्या हाताला हात लावले तर काय करा. आणि हे सगळे 6 ग्रह पत्रिकेतले उच्चीचे काय नीचेचे काय झाले माहीत नाही, घरचे ग्रह काय होतील. अशा सगळ्या ग्रहांच्या अडचणीमध्ये शंभूराजे असताना सुद्धा बऱ्हाणपुराची स्वारी यशस्वी करून आले. औरंगजेबाच्या अंगाचा असा तिळपापड व्हायचा. या संभाजीला कुटू, गिळू, जाळू का खाऊ? सगळे म्हणायचे भेटला की ठरवू. कारण सगळ्यात दुर्मिळ तीच एकमेव गोष्ट आहे, शंभूराजा मिळणार कसा, शंभूराजा तुमच्या हाती मिळणार कसा. याचं कारण शंभूराजांनी औरंगजेब येण्याच्या आत एकेकाचं धोरण आखलं. औरंगजेबाला सातत्याने प्रचंड सहाय्य करणारा पहिला जो कोणी असेल तर तो जंजिरेकर सिद्धी असणार. दंडाराजपुरी, मुरुड जंजिरा हा सगळा त्याचा कार्यभाग असेल. तिथे जाऊन त्याचा मुलूक जिथं म्हणून सिद्धीचं आर्थिक नाक होतं ते नाक फोडलं, त्याचा मुलूक तिथेही लुटला. फार काळ कुठेच लढता येणार नाही माहीत असल्यामुळे
तिथे कायमची फौज ठेवली. आता तुम्ही इकडे कधीही नाही आलात तरी चालेल, पण औरंगजेबाच्या स्वारीचा फायदा घेऊन हा हातपाय पसरणार नाही, याच्यावर तुमचे लक्ष सातत्याने पाहिजे. शंभूराजांच्या काळात त्यांनी सैन्याचे पुढचे 6-6, 8-8 महिन्याचे पगार देऊन टाकलेत. पण खात्री हीच होती, पगार द्यायला सुद्धा मी असणार नाहीये तिथे. एका बाजूला जंजिरेकर सिद्धी कोंडून ठेवला, पण नंतर लक्षात आलं, सिद्धी राहतोय कुठे तिथे? का? त्याला समुद्र शेजारी आहे. तो त्याची गलबत काढतो आणि इंग्रजाकडे जातो मुंबईला. मुंबईवरती दुसरा हल्ला झाला इंग्रजावर, इंग्रज पळतो, इकडे जातो. मुंबई जिंकता येणार नाही. जंजिरा जिंकणं इतकं सोपं नाही. मार्ग एकच आहे. लक्षात घ्या, बुद्धिबळ काय खेळू शकतात शंभूराजे. जंजिरा ते मुंबई या समुद्रामध्ये काहीच नाहीये का? म्हणले आहे. राजांना अशी बातमी कळली की तिथे एलिफंटा नावाचं बेट आहे. बहुत अच्छे. पण ते कोणाच्या हातात आहे? ते अरबस्तानच्या अरब लोकांच्या ताब्यातलं बेट आहे. या बेटाचा उपयोग अरबी चाचे लोक इकडून तिकडे जाण्यासाठी करत असतात. अरबस्तानला माणूस पाठवायचा आणि तिथे बोली लावायची, एलिफंटा कितीला देणार? इथे महाराष्ट्रात ही धामधूम असताना शंभूराजांचा माणूस अरबस्तानला जाऊन एलिफंटा बेटाची बोली करून पैसे देऊन त्यांची चिठ्ठी घेऊन बंदरामध्ये जाऊन एलिफंटामध्ये जे अरब चाचे होते त्यांना ती चिठ्ठी दाखवून की अरबस्तानाकडनं शंभूराजांच्या नावे ही सगळी जमीन झालेली आहे, तुम्ही आता इथं नाही राहिलात तरी चालेल, नाही राहिलात तरच चालेल, निघायचं केवढ्याला घेता ते बघा, कारण इथे आम्हाला किल्ला बांधणं आत्ता आवश्यक आहे. दगड, सिमेंट, विटा, वाळू, सिमेंट नाही त्या काळामध्ये, शिस, गुळ ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत. पण लवकरच एलिफंटा इथे दुर्ग बांधला जाणार आहे. तेव्हा तो आता तुमच्या चाचा चाचूंसाठी कोणाचा नसणार, तो शंभूराजांचा भगव्या ध्वजाचा दुर्ग असणार आहे. इतकं सगळं करून शंभूराजांनी 1 वर्षाच्या आत एलिफंटावर दुर्ग उभा केला आहे. आणि तिथे पुन्हा दौलत खानाला आपलं गलबत आणि सगळं आरमार ठेवून सूचना दिली आहे, आता प्रत्येक वेळेला मला विचारायच्या नादी लागू नका. समुद्रावरती आपली जकात न देता किंवा चोऱ्या करण्यासाठी इकडं सिद्धीचं गलबत येवो, नाही तर इकडं इंग्रजाचं गलबत येवो, परस्पर बुडवा. पण त्यामुळे इंग्रजही काय टरकला असेल की संभाजी राजा की पहुंच कहां तक है? अरबस्तान तक. पण त्या अरबस्तानच्या लोकांना कसं कळलं नाही की ह्या राजाला आपण कशाला एलिफंटा द्यावं? ते लक्षात घ्या. पाठवणाऱ्या शंभूराजाचं जितकं कौतुक आहे तितकंच मध्यस्थी म्हणून जो कोणी वकील बोलला असेल, ते बिचाऱ्याचं नाव इतिहासाला माहीत नाही, त्या वकिलाला किती धन्यवाद द्यावेत या गोष्टीसाठी. कारण अरबस्तान औरंगजेबाच्या विरुद्ध हे सगळं वापरलं जाणार आहे हे कळत असताना किंवा त्यांना ते कळू न देता एलिफंटा इतकं व्यवस्थित ताब्यात घेतलं, एका बाजूला सिद्धीला कोंडून ठेवला. एवढ्यात बातमी अशी पोचली की गोव्याच्या पोर्तुगीजाकडे औरंगजेबाचं पत्र आलंय की आम्हाला गरज पडली तर अन्नधान्याची मदत करा. कारण युद्धासाठी शेकडो हजारो बैलगाड्या भरून धान्य आलं होतं दिल्लीतून. पण 7 लाख लोकांना काय लागत नाही साहेब. पण हे किती वेळ टिकणार होतं? शंभूराजांना कळेना असं पत्र औरंगजेब आदिलशहाला का नाही पाठवत? असं पत्र कुतुबशहाला का नाही गेलं? चौकशी केली, आदिलशहाकडे पत्र आलं. कुतुबशहाने औरंगजेबाला मदत करावी असं काही पत्र आलं नाही. आणि नंतर त्याचा उलगडा झाला की आबासाहेब असताना सुद्धा दिलेर खान या दोघांच्या वाईटावरच होता. मुघलांनी आधीपासून हे जाहीर केलंय, याच्यात शिया सुन्नी त्यांचा वाद आहे, 2 पंथीयांचाच. औरंगजेबाची इच्छा आदिलशहा आणि कुतुबशहा सुद्धा माझा मांडलिक असावा, नाही तर मरावा. त्यामुळे तो यांना मदत मागायला वगैरे जाणार नाही, तो यांच्या संपवण्याच्या मागे आहे. पण पोर्तुगीज लेखाचा अंगाशी येणार, पोर्तुगीज अंगाशी येणार. म्हणून गोव्याला शिवाजीराजांच्या काळातच शिवरायांनी एक किल्ला बांधला होता, त्याला फोंड्याचा किल्ला म्हणतात. आजही त्याचे काही अवशेष आहेत.
या फोंडा किल्ल्यावरती येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे किल्लेदार म्हणून होते. फोंड्यावरती शंभूराजांची स्वारी जी झाली, पणजी सोडून मांडवी नदी ओलांडून इकडं आलं की फोंडा लागतो. शंभूराजांची ताकद तेव्हा पोर्तुगीजाला खरी कळली. फोंडा किल्ल्याला वेढा घालून फोंड्याच्या आसपासच्या शिवरायांचा प्रदेश काबूत आणण्यासाठी त्याने ड्रम, टंपेट, बँड वगैरे वाजवत संचलन करत त्याची सेना आणली. तोफा घेऊन पठ्ठ्या उभा राहिला. फोंड्यावरती वाटेल तशा तोफा मारायला सुरुवात केली. शंभूराजे राजापूरपाशी होते. त्यांच्यापर्यंत बातमी पोचली की फोंड्याची संख्या फार कमी आहे आणि हा पोर्तुगीज लेखाचा दणादणा वाटेल तसं मारत सुटलाय. बघूया गंमत. आणि शंभूराजांचं पोर्तुगीजांनी केलेलं वर्णन असं आहे: वादळ परवडलं, झंझावात परवडला, एखादा धबधबा परवडला, पण शंभूराजाची स्वारी आम्हाला सहन करता आली नाही. एखादा प्रचंड मोठा हत्ती अंगावर घुसल्यामुळे गवताच्या कांड्या जशा भस्कन सगळीकडे उडून जातात, तशी शंभूराजाची फक्त 2000 फौज फोंड्याच्या दिशेनं सुटली 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 अंगावर आली 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 म्हणेपर्यंत आम्हा सगळ्यांना बाजूला उडवून ते फोंड्यात सुद्धा निघून गेले. आणि हे सगळे बाहेरच्या धुरळ्यातला कोंडाच शोधत बसले. आले कधी? आपल्या डोळ्या देखत शंभूराजे आजपर्यंत सुद्धा गेले. येसाजी कंकाचा तर आता असा उत्साह वाढला होता. वर्णन लक्षात घ्या, किती अवघड असेल हे युद्ध. अंगावरती जे चिलखत आहे ते जवळजवळ 10-11 किलो वजनाचं आहे, प्रचंड मोठं. कारण त्याच्यावरती बंदुकीची गोळीच नव्हे तर तोफेच्या गोळ्याचा छारा जरी अंगावर उडला तरी त्याने तुमच्या शरीराची हानी होऊ नये इतकं ते पकड पोलादी बांधले. 10-11 किलोचं चिलखत. जिरे टोपाच्या आत एक लोखंडी टोप घालायचा असतो इथे जखम होऊ नये म्हणून. ते साधारण 2 किलोचं लोखंड आणि 2 हातामध्ये 2 तलवारी किमान 7.5 किलोच्या. हे एवढं सगळं वजन अंगावर घेऊन घोड्यावरनं पळायचं. बघा उचलता येतंय का नाही असं दाखवायला नाही तिथं उभं राहायचंय आपल्याला. हे सगळं घेऊन घोड्यावरनं पळायचं. पण शंभूराजाला पोर्तुगीजांचा गव्हर्नर असा काही घाबरला होता. कारण शंभूराजे त्याला वाटलं होतं ढाल तलवार घेऊन असं एक ढालीनं अडवायचं, मग तलवारीनं मारायचं, मग ह्या तलवारीनं अडवायचं, मग या ढालीनं ढाकलायचं, मग या ढालीनं अडवायचं. असं काही युद्ध कतलं युद्ध कतलं डोंबल्याचं काय. शंभूराजांचा नुसता कोणा थाड 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 आला. यांची घोडी सुद्धा क्विक 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 क्विक. अक्षरशः त्या दिवशी पोर्तुगीजाचा तो सगळा गव्हर्नर एका फटक्याच्या इंचभरासाठी वाचला. त्याचा 7 दिशी जो उलटा सुलटा फटका बसला होता तो पोर्तुगीजाचा गव्हर्नर थरथरत होता. तो अर्धा तास त्याची थरथर थांबली नाही का घोड्याची मान कापून तुकडे झाले होते. अरे ज्या एका तलवारीच्या फटक्यात घोडं सुद्धा 2 तुकड्याचं होऊन पडलं याच्या मध्ये मी असतो. तो आघात इतका भयानक असायचा. 2 तलवारी घेऊन पोर्तुगीजांनी वर्णन केलंय असा योद्धा आणि असं दुर्दैव आम्ही आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. पोर्तुगालच्या आयुष्यात सगळ्यांनी हे पहिल्यांदा बघितलं. कारण काही उपयोग नाही, बंदुकीचा उपयोग नव्हता, तिथे भाल्याचा उपयोग, काहीही घेऊन समोर उभं राहिलं. भाला भाला आणि तो तिकडून आला. त्या पोर्तुगीजांनी फार सुंदर उत्तर दिलंय. एखादं लाटणं किंवा लाकूड उडवावं, खाप दिशीची एक तलवारीची फटकी बसायची. ते भाल्या सगट माणूस उडून पलीकडं कुठं पडायचा त्याचं त्याला सुद्धा कळायचं नाही. 5 वेळा उडवल्यासारखी माणसं उडवायचा संभाजी राजा, अर्थात बाकीचे सगळे सुद्धा. त्यामुळे एखादा सुरुंग लावून भिंत फोडत जावं आणि नुसते दगड बाजूला उडत जावेत तशी माणसं आपणहूनही काही वेळेला मागं उडायची. फटका खाण्यापेक्षा उडूनच बाजूला गेलेलं परवडलं. तिथपर्यंत गेला. येसाजी कंकाला सांगितलं उलटे वळा. का बघू यांचा तोफखाना काय करतो. कतला काय तोफखाना आणि कसलं काय. सगळ्या तोफा तिथंच ठेवून उलटे पळत सुटले सगळे. फक्त त्या दिवशी पोर्तुगीज लिहितात मांडवी नदी आमच्या मदतीला आली म्हणून आम्ही वाचलो. कारण हे नदीतनं पलीकडे गेले. समोरनं शंभूराजे त्यांची सेना नदीतून आणत होते पण तिकडून बंधाऱ्याचे जे बांध होते ते या सगळ्यांनी फोडले. पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. शंभूराजे कित्येक वेळेला असे बेभान होत त्यांनी नदीत सुद्धा घोडा सोडला होता. तो इथे मुद्दाम उल्लेख आहे. बाळाजी अवजी चिटणीसांचा मुलगा ज्याला खंडोबल्लाळ म्हणून आपण काल नाम घेतलं
तो तेव्हा एक अंगरक्षक म्हणून शंभूराजांच्या बरोबर होता. त्याने घोड्यावरनं उडी मारून पाण्यात उडी मारली, पोहत पोहत पुढे गेला आणि शंभूराजांचा घोडा तिथून धरला, नाही तर धारेमध्ये वाहू शकत होता. तो तसा उलटा करून आणला. शंभूराजांनाच सांगितलं, झालं एवढे पुरे आहे. त्यांना निरोपही पाठवला पोर्तुगीजांना, जर औरंगजेबाला अन्नधान्याची मदत झाली तर अन्नधान्य आणि खायला तुम्ही काहीच शिल्लक राहणार नाहीये. भाषाच भयानक असे हो. असं करू नका, हे वागणं चांगलं नाहीये. आम्ही पणजीमधले सगळे हिंदू कापून टाकू. शंभूराजांचे तितकंच कडवट उत्तर आहे, 80% गोवा माझ्या ताब्यात आहे. तुम्ही फक्त पणजीपुरते आहात. तुम्ही तिथे जे कराल ते बाकीच्या गोव्यात होईल, लक्षात ठेवा. पोर्तुगीजाचा विश्वास बसेना की संभाजीराजे हे करू शकतात. अर्थात आता शंभूराजांनी जे केलं ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण ते मी फक्त सत्य म्हणून सांगणार आहे. ते चांगलं केलं का वाईट केलं याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. ते तुम्ही म्हणायचं. त्याचं काय केलं ते सांगतो, त्याचा परिणाम सांगतो, त्याचं कारणही सांगतो. कमल गोखले या नावाच्या अभ्यासक विदुषीनं संभाजीराजांच्या जीवनावर PhD घेतलेली आहे. त्यांचा PhDचा थिसिस शिवपुत्र संभाजी नावाचा आहे, जो विद्यापीठाने सँक्शन केलेला आहे. त्यामुळं त्या पुस्तकात काय आहे इतकंच मी सांगतो. ही आफळेबुवाची कादंबरी नाही. बरं, PhD त्या थिसिसमध्ये आहे, विद्यापीठाने आणि सगळ्या कुलगुरूंनी ते मान्य केलंय. फक्त सत्य किती आहे तितकंच सांगतो. जेव्हा पोर्तुगीजाचा विश्वास बसेना, आम्ही करू ते संभाजी करू शकेल, आम्ही करू ते संभाजी करू शकेल, विश्वास बसेना. म्हणून कत्तल करण्यापूर्वी तिने एकच उपद्व्याप केला. पणजीतलं एक देऊळ पाडलं आणि त्याच्या आसपासचे 4-5 पुजारी त्यांचे हातपाय तोडून त्याचे तुकडे संभाजीराजांकडे पाठवले की देऊळ तोडले, त्याचे तुकडे, तुमचे पुजारी त्यांचे तुकडे. ह्या दराक परत पणजीकडे आलास तर. ते पाहिलं मात्र फोंड्याच्या शेजारी चेऊल नावाचं गाव आहे, तिथे ते होते. जुवे बेट ज्याला म्हणतात. ते जुवे बेट चेऊलपाशी शंभूराजे होते. त्यांनी फक्त तलवारीचं टोक जुवे बेटावरच्या चर्चकडे केलं आणि सैन्याला सांगितलं, आपण करू शकतो, इतके फक्त दाखवायचे आहे. धाडदिशी चर्चवर हल्ला झाला. चर्चमधल्या मूर्ती, हिंदू देवळांच्या मूर्ती फुटल्या, तशा फोडल्या गेल्या. त्याचे तुकडे भरले. त्या चर्चच्या रक्षणासाठी किंवा बाकी गोष्टीसाठी जे काही त्यांचे 4-5 पुजारी धरले होते, त्या पुजाऱ्यांना धरलं. त्यांनी तलवारीनेच हातपाय तोडले होते. शंभूराजांनी करवतीनं हातपाय कापले. हे सगळे तुकडे एकत्र भरून आहे आशीच्या आशी पेटारा तिकडे पाठवला आणि त्याच्याबरोबर निरोपही पाठवला. आज एकास एक चर्च पाडली आहे, उद्या एकास 10 पाडी. आणि हे करू शकतात शंभूराजे, इतकं त्याला कळल्यानंतर पुढच्या 50 वर्षात पोर्तुगीजांनी देवळाला किंवा कत्तल प्रकरणाला हात घातला नाही. शंभूराजांना जेव्हा कोणी विचारलं की एवढं तुम्ही एकदम टोकाला का जाता, भौतिकशास्त्र. लोखंडाची कुठलीही कांब जर इकडं वाकली असेल तर ती सारखी सरळ करत बसलं तर ती कधीच सरळ होत नाही. सरळ केली की परत हात सोडा ती वाकते, परत सरळ करा हात सोडा ती वाकते. मग उपाय काय असतो, ती जेवढी इकडं वाकली तेवढी काचदिशी तिकडं वाकवायची की सरळ होऊन उभी राहते. हा भौतिकशास्त्राचा नियम आहे. मायनस इंटू मायनस गोज टू प्लस. तुकाराम महाराज सुद्धा आमचे सांगतात, समोरचा शत्रू जर अधमासारखा वागत असेल तर तू त्याच्याशी चांगला वागत बस म्हणायचं का? छय, अधमाशी व्हावे अधम, असाच गाथेत अभंग आहे. आम्ही संतांचं ऐकतोय. तो अधमासारखा जर माझ्या पुजाऱ्यांचे हातपाय तोडत असेल तर मलाही पुजाऱ्यांचे हातपाय तोडता येतात. तुला मूर्तीचे तुकडे करता येतात, मलाही मी फक्त करता येतात दाखवण्यासाठी केलंय. शंभूराजांचं वाक्य फार छान आहे. माझा कोणाच्या मूर्तीवर रोष नाही, माझा कुठल्या पंथावर द्वेष नाही, माझा कोणावर राग नाही, पण त्यामुळे मी शक्तिशून्य आहे अशी जर कल्पना करत असाल तर ते मला परवडायचं नाही. हे एकदा करून दाखवलंय, परत करून दाखवायची इच्छा असल्यास पुढे या.
काय ताकद आहे लक्षात घ्या बोलण्याची. आणि इकडे अकबराला हाताशी धरला. औरंगजेबाचा मुलगा शंभूराजांकडे आला. तो म्हटला, मला एक इच्छा आहे. बोल बाळा, काय इच्छा आहे तुझी? मला दिल्लीच्या सिंहासनावर बसायचं आहे. खूपच छान. तुझे वडील आणायचे इकडेच आलेले आहेत, ते मोकळंच आहे. आता सोपं, तुम्ही मला मदत कराल का दिल्लीच्या सिंहासनावर बसवायला? हो. नाही, तुम्ही नाही केलीत तर मी इराणच्या शहा अब्बासकडे मदत मागणार आहे. ऐ बाबा, ते करू नको. का? तुला मदत करायच्या नावाखाली निम्मा शहा अब्बास भारतात घुसेल. त्यापेक्षा दिल्लीमध्ये मिर्झा राजा जयसिंगांचा मुलगा आहे रामसिंग. आग्र्याच्या वेळेला आमची भेट झाली आहे. मी रामसिंगला पत्र लिहितो, तुला बरोबर मी दिल्लीला पाठवतो. आपण युक्तीच करू. काय? तू दिल्लीला तिकडे जाऊन सिंहासनावर बस. हो हो. तुला वडिलांचा सर्वनाशच अपेक्षित आहे ना? हो. मी इकडून युद्ध करतोच आहे. हो हो. तू तिकडून रसद पाठवायचं बंद कर. आणि आता जर बाप तुझा चौताळला तर वरनं तू त्याला मारायला ये, खालनं आम्ही मारायला येतो, कात्रीत पकडू. आणि एवढ्यासाठी गंमत म्हणून आहे का, रामसिंगाचं जे पत्र लिहिलं, रामसिंगासाठी जे पत्र लिहिलं ते संस्कृत मध्ये लिहिलं. का काय? त्याची कितीही पारायणं केली तरी अकबराला काय कळणार आहे ते काय लिहिलंय नक्की त्याने? त्याला संस्कृत म्हणजे फक्त ताटम कुटम अष्टम मोरितम खरकटम ह्याच्या पलीकडे ज्यानं काही ऐकलेलंच नाही. काही काही भाषांचा तो मजा असतो. पूर्ण संस्कृतामध्ये पत्र. आणि आज हे पत्र उपलब्ध आहे. त्या PhDच्या थिसिसमध्ये हे पत्र आहे. आणि ज्या पत्रामध्ये शंभूराजांनी हिंदू धर्माचा सार्थ अभिमान बोलले आहेत. रामसिंगाला त्यांनी असं सूचना दिली आहे, रामसिंग, शहा अब्बासची मदत घेऊन जर हा सिंहासनावर बसला तर इराणची निम्मी राजवट आतमध्ये घुसेल. दुसऱ्याच्या मदतीनं हा घुसण्यापेक्षा तुमच्या राजपुतांच्या मदतीनं याला बादशहा म्हणून बसवा. सत्ता तुमच्या ताब्यामध्ये घ्या. आज हिंदुस्थानामधली ही सगळी माणसं समजून चालली आहेत की हिंदू हे फक्त स्वत्वशून्य आहेत. हिंदू आपल्या तीर्थक्षेत्रांची मानहानी सहन करायला बसले आहेत. हे स्वत्वशून्यता येऊ देऊ नका. रामसिंग, तुम्ही अकबराला फक्त बसवायचा प्रयत्न करा. मी खालनं येतो, तुम्ही वरनं या. आपण औरंगजेबासारख्या शब्द वापरलाय शंभूराजांनी, यवनाधम. या अधम असलेल्या आपल्या शत्रूला आपण कारागृहामध्ये टाकू. ते संस्कृतमध्ये लिहिलंय, त्याचं हिंदीही भाषांतर आहे. आपण आता गाण्यात भाषांतर करू. शब्द कसे असतील त्याचे? रामसिंग, जरी असाल आपण राजपुती कुळवीर, जर असाल आपण, जर असाल आपण, जरी असाल आपण राजपुती कुळवीर, तर करा विचारा नीट करोनी धीर, तरी करा विचारा नीट करोनी धीर. जर आपण दोघे एक होऊनी लढत, जर आपण दोघे एक होऊनी लढत, औरंगजेबात काय भूतळी उरतो, औरंगजेबात काय भूतळी उरतो. अकबरास मी धाडितो आपणाकडे, अकबरास मी धाडितो आपणाकडे. दिल्लीश्वर त्याला करून तुम्ही फाकडे, सूत्रे राज्याची ठेवा आपणाकडे. औरंग पाठ फिरविल मकरणा माझी, औरंग पाठ फिरविल मकरणा माझी. कैद त्याग करोनी ठरू आपण रणगाजी, कैद त्याग करोनी ठरू आपण रणगाजी. जर असाल आपण राजपुती कुळवीर, जर असाल आपण. अकबराला कोणत्या मार्गाने पाठवायचा?
इथे 7 लाखाची सेना थैमान घालत असताना अकबराला कोणत्या मार्गाने पाठवायचा? शंभूराजाने रायगडावरती ठरवलं, बंगालच्या मार्गे पाठवा. अकबराला बंगालच्या मार्गे पाठवा. अहो, बंगाल म्हणजे काय गंमत आहे काय? सगळंच गौडू बंगाल. अहो, महाराष्ट्रापासून बंगालपर्यंतचा रस्ता साफ करायचा कोणी? एक सेनेची तुकडी दिली आणि बिहार बंगालच्या बाजूची 2 शहरं ताब्यात घ्या, ज्या रस्ता वाहतुकीने सुद्धा अकबराला आपल्याला तिथपर्यंत पाठवता येईल. आश्चर्य वाटेल आपल्याला, बंगालमधलं मोंगीर नावाचं शहर आणि बिहारकडचं पाटणा नावाचं शहर या धामधुमीच्या काळात शंभूराजांनी सैन्य पाठवून जिंकलाय. औरंगजेबाला कळे ना, मी इथं असताना हा कुठं कुठे उड्या मारतो, माझ्या हाती सापडत नाही. मी दारात होतो तर हा सिद्धीकडे गेला, मी जरा घरामध्ये घुसतोय तर हा पोर्तुगीजावरती गेला, मी जरा महाराष्ट्रामध्ये येऊन उभा राहतोय तर माझ्या कार्ट्याला इकडं पाठवण्यासाठी त्यांनी पाटणा घेतला, मोंगीर घेतलं. बरं, इकडं बंगालपर्यंत उडी, त्याच्या पुढं जातो तर ह्याने अरबस्तानला उडी मारून अलिफंटा बेटच ताब्यात घेऊन टाकलं. व्हॉट इज धिस कोंबडीचं पीस? हा कसा सापडत नाही मला पठ्या? आणि समजा भूमार्गाने अकबराला नाही पाठवता आला तर मग मात्र राजापूरकडच्या बंदराकडून जलमार्गाने पाठवण्यासाठी सुद्धा तिथे नाविक दल तयार करून ठेवलं. औरंगजेबाला बातम्या कळत होत्या, तो थांबवू शकत नव्हता काही. तो एकच करायचा, प्रचंड फौज घ्या आणि काय करा, कोकण भाग तुडवून टाका. झालं. हसन अलीला बोलून घेतला. आता कोकण असून किती, हे एवढासा पट्टा, ह्याला जाळपोळ करण्यासाठी, बेचिराख करण्यासाठी किती फौज पाहिजे? तो कशाला कमी सांगतोय? द्या 50,000. पण औरंगजेब हिशोबी आहे. तुम्ही 50 म्हटलात म्हणून तो हो म्हणेल, मग तो औरंगजेब कसला? 35 देतो. पण तळ कोकणापासून सगळं बेचिराख करा. झालं. हसन अली महाराज 35,000 फौज घेऊन देशातून घाट उतरून फक्त तळ कोकणात येतात. इकडे शंभूराजांनी त्यांच्या सेनापतींना आज्ञा करून ठेवल्यात, मल्लोजी घोरपडे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्र म्हणता अमात्य, कोणीही एकमेकाच्या समोर युद्ध करायच्या मागं लागू नका. मग सैन्य झोपलं की युद्ध सुरू करायचं. आणि मग ते अशा वेगाने सुरू करायचं की ते जागे होईपर्यंत निम्म संपलेलं पाहिजे. त्याच्याही पेक्षा सैन्य पुढचं नाही मारता आलं, आग लावून द्या सगळ्याला. अजून सोपं मारायचं सांगू का? पाण्यात मध्ये मेलेली जनावरं टाकून रोगराई पसरावा. कारण शेवटी 2 लाखाच्या विरुद्ध 7 लाख, मी किती लोकांशी मारामाऱ्या करत बसू? आणि त्याच्याही पुढची गंमत त्यांनी अशी करून दाखवली, तळ कोकण असो नाही तर औरंगाबाद बऱ्हाणपूर असो, यांना धान्य कुठून मिळतं? हो, त्याच्या सगळ्या सीमांवरती आपली माणसं ठेवली. जे म्हणून लेखाचं त्यांच्याकडे शिबंदी म्हणून धान्य यायचं, ते रस्त्यातच मारलं जायचं. रायगडला पोचायचं, ह्या किल्ल्याला पोचायचं, त्या किल्ल्याला पोचायचं, त्या किल्ल्याला पोचायचं. अरे, शंभूराजाचे 100 किल्ले 5-5 वर्ष लढत राहिले, त्यांचं धान्य संपेना आणि ह्यांना धान्य मिळत नाही म्हणून लुटल्याशिवाय काम भागेना. औरंगजेबाच्या सैन्यामध्ये महागाई अशी वाढवून दिली होती, 10 रुपयाखाली त्यांना वेगळं धान्य मिळायला तयार नव्हतं. त्यांच्यापर्यंत धान्याची शिबंदी पोचत नव्हती. आणि वरती सगळं अलबेल. किल्ल्यांना सुद्धा हुकूम सोडले होते, जमेल तेवढा वेळ किल्ला लढवावा. शक्ती संपतच आली तर व्यवहार ठरवून किल्ला द्यावा, तो व्यवहार ताब्यात घ्यावा. आपण खाली उतरावे, त्यांना किल्ला द्यावा. त्यांना किल्ला मिळाल्याबरोबर ते त्यांच्या पैशाने तो बांधून घेतील. दिल्लीकडून आणलेल्या पॅकेजमधून सगळे खजिने, सगळे धान्याची कोठारे व्यवस्थित भरून घेतील. हे सगळे काम झाले की भुयारे फक्त आपल्यालाच माहिती आहेत. पण उगाच सगळे मराईच्या मागे लागू नका, हुतात्मे होऊ नका, सैनिक व्हा. फक्त आपण मेल्याने विजय मिळणारे नाहीत. आपल्या शतपट शत्रू घेतल्याशिवाय मरणार नाही. शत्रूचा पराभव कसा होईल याच्या मागे लागा, स्वतःच्या कीर्तीच्या मागे लागू नका.
जगदीशहा एकाला मारला, एक मेला, तुझी कीर्ती होईल, पण यांनी युद्ध नाही होणार. युद्धासाठी भले तुझं नाव कोणाला कळो न कळो, हजार घेतल्याशिवाय नाही मारायचं. विरागरणीच्या मागे लागा. आणि खरंच हसन अली सुद्धा म्हटला, काय हसन, हसायलाच येत नाही असं हसन अली. 35,000 घेऊन तो गेला पठ्या. पण शंभूराजांनी त्याला जमेल जमेल तिथं बेसावत ठिकाणी, यांच्या 1,000-1,500च्या फक्त घोडदळ असायची, धड 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 कस 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 कपात सुटायचं. त्याने तलवारी काढल्या की तिकडून शिंगत थो 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 थो. ह्यानी धाली तलवारी घेईपर्यंत बघायचं कुठं गेली माणसं. आता मोजा फक्त किती मेली यातली. आपली मोजायची, ती बाजूला टाकायची, त्यांची एकदा विल्हेवाट लावायची. आता सावध राहा बरं का. ते सगळे सावध आहे तोपर्यंत सगळीकडे शांतता. जरा घोरायचा आवाज येऊ द्या. हर हर आता आले रे मेल्यानो, आले रे मेल्यानो, दंड. पण तो वेग लक्ष, शंभूराजांचा सगळ्यात महत्वाचा भाग होता. प्रचंड वेगाने यायचं ते नुसत्या घोड्याच्या लाटेनं सुद्धा 4-5 माणसं ओढत नेली पाहिजे. उभं राहून लढत नाही बसायचं. धड 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 धड, ह्याला उचलायचं त्याच्या डोक्यात घालायचा, त्याला उचलायचं ह्याच्या डोक्यात घालायचा, ह्याला उचलायचं त्याच्या डोक्यात घालायचा, ह्याच्या खोड्यामध्ये ह्याला घालायचा, ह्याच्या हाती त्याच्यावरती सोडून द्यायचा. हांदा कोणती हाल कल्लोळ करून टाकायचा. अब तो मैं मारूंगा, तो 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 तो. माणसं कडप. कारण ती सगळी जंगल जाळी यांना माहिती होती हो, पर जंगलात घुसायला हे घाबरायचे. जंगल में अकेला शेर ही बड़ा शेर होता है, हे नाही जमायचं. पाणवठ्यामध्ये रोगराई केली, शिबंदी मिळू दिली नाही, त्यामुळे आम्हाला तळ कोकण जिंकता आलं नाही असं सांगायला 1 वर्षाने 35,000 3,000 फक्त औरंगाबादला परत गेले. बाकी सगळे तळ कोकणामध्ये संपलेले होते. तिथे 3,000 कसे बसे फाटक्या तुटक्या कापड्यांनी औरंगजेबासमोर. हे काय तळ कोकण. शंभूराजाच्या एका प्रांताला हात नाही लावता येते हो. काय ती भूताटकी आहे, काय ती भूतासारखी माणशी येतात, काय ती वेड्यासारखी का. युद्धामध्ये मराठी काही मरत नव्हते अशातली गोष्ट नाही, पण आपली कमीत कमी हानी करून. एक आश्चर्य आहे का. खरं शंभूराजे आणखीन काही काळ जगले असते तर त्याने ग्रेट इंजिनियर म्हणून सुद्धा पदवी मिळाली असती. नाशिकच्या शेजारी रामसेज नावाचा किल्ला. औरंगजेबाच्या डोक्यात आलं, शंभूराजेचे सगळे किल्ले जिंकू, म्हणजे त्याला लपायला जागाच मिळणार नाही, म्हणजे तो उघड्यावर येईल, आपल्याला पकडता येईल. एकूणच पोरकट कल्पना. रामसेज नावाच्या किल्ल्याला पठ्याने वेढा घातला. वेढा घातल्यावर कल्पना अशी होती, 1 महिन्याभरात रामसेज घेऊ. पण शंभूराजांचा प्रत्येक किल्ला सरासरी औरंगजेबाशी 4-5 वर्ष लढत राहिला. रामसेसचा किल्ला सुद्धा औरंगजेबाने 82 साली वेढा घातला. तो जवळजवळ 87 साली त्याच्या हातात मिळाला रामसेसचा किल्ला. आणि 5 वर्षांनी त्याला 1 किल्ला मिळाल्यावर त्याने हिशोब मांडला. 5 वर्षाला 1 किल्ला. असे किल्ले किती आहेत? 200. याच्यानंतर संभाजी मिळायचा. पण रामसेसवर काय त्याची फजिती करावी लोकांनी. शंभूराजे इंजिनियर का ठरले असते त्याचं कारण सांगतो. प्रचंड मोठा तोफखाना औरंगजेबाने आणला होता आणि रामसेस हा किल्ला छोटा असल्यामुळे तोफाच नव्हत्या. अशा वेळेला त्यांनी विनंती पाठवली होती, काय करावं आम्ही. आणि शंभूराजांनी एक अभिनव कल्पना दिली होती, लाकडाच्या तोफा करा. त्यामुळे काही झाडं घेतली कापून, त्याचे मोठे बुंधे होते ते मधनं पोखरून तोफांसारखे केले. आणि साधं गलोलीचं तंत्र वापरून त्याच्या मागे कातडं बांधायचं. इथून गोळा भरायचा, कातड्याने फक्त मागवड्याचं धोम धडाल कोण सोडायचा. औरंगजेबाला कळे नाही यांच्याकडे तोफा नसताना बॉम्बगोळी कशी टाकू शकतात माणसं.